उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक पिणं हे अतिशय घातक आहे, कारण यामध्ये बरंचसं कार्बन डायऑक्साईड असतो. पण आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये शरीराला ताजंतवानं करणारे हे सरबताचे 3 प्रकार घरगुती साहित्यात कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात पहिला प्रकार करण्यासाठी इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे इतकी ही बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप भाजून नाही घेतली तरीही चालेल. त्यामध्ये 3 ते 4 काळे मिरी घालायचे किंवा मग वेलचीचे दाणे घातले तरीही चालेल. आणि साधारण 2 चमचे इतकी ही मी खडी साखर घातलेली आहे. नेहमीच्या साखरेपेक्षा खडी साखर ही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, म्हणून खडी साखरेचा वापर इथे केलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. तर याला सैंधव मीठ असं सुद्धा म्हणतात, कोणी पादेलोण म्हणतात. तर याच्याने आपलं छान पचन होतं. मुळात म्हणजे हे आपलं अन्न पचवण्यासाठी किंवा एखाद्या पदार्थाला चटपटीतपणा आणण्यासाठी हे मीठ अतिशय फायदेशीर आहे. याला रॉक सॉल्ट असं सुद्धा म्हणतात. आणि याच्याने ना पचनाची क्रिया चांगली होते, गॅसेस अपचन होत नाही, म्हणून हे मीठ मी घातलेलं आहे. आणि थोडंसं आपलं नेहमीचं साधं मीठ सुद्धा घालायचं आहे, किंवा संपूर्णपणे काळं मीठ जरी घातलं ना तरीही चालेल, कारण त्याची चव खरंच खूप छान येते. त्यानंतर हे आता असंच मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं शक्य होईल तेवढं बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खडी साखर आहे त्यामुळे बडीशेप अगदी मस्त अशी बारीक झालेली आहे. आता ही जी पूड आहे ही जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवली तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 1-2 महिने आरामात टिकवू शकता. फक्त याला ओला चमचा वगैरे काही लावायचा नाही आणि झटकेपट तुमचं अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सुद्धा सरबत बनवून तयार होईल, जर तुमच्याकडे ही अशी पावडर बनवून तयार असेल तर. आता एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही जी तयार करून घेतलेली पावडर आहे ती 1 चमचा भर घालायची आहे, किंवा तुमच्या अंदाजाप्रमाणे जास्तीची वापरली तरीही चालेल. हे मी काल संध्याकाळी गोंद कतिरा भिजायला घातलेलं होतं. हे असं साधारण बर्फासारखं दिसतं. हे सुरुवातीला हे असे आपल्या नेहमीच्या डिंकासारखे खडे असतात, याला गोंद कतिरा म्हणतात. आपला जो नेहमीचा डिंक असतो की नाही, तर तो आपण तळतो आणि मग तो लाडूमध्ये किंवा खिरीमध्ये कशामध्येही घालतो. पण हा डिंक तळायचा नसतो, तर हा डिंक पाण्यामध्ये भिजत घालायचा असतो आणि आपल्याला शरीरातून आतली जी उष्णता असते ती कमी करण्याचं काम किंवा शरीराला थंडावा देण्याचं काम हे गोंद कतिरा करतं. आणि त्यामुळे हे जर का तुम्ही एकदा भिजत घातलं ना की अगदी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर सुद्धा छान राहतं. त्यामुळे हे असं भरपूर यामध्ये पाणी घालायचं आणि भिजायला ठेवायचं. भिजण्यासाठी साधारण 5 ते 6 तास लागतात. आणि हे आता जरी आता अगदीच कमी दिसत असेल ना तरी सुद्धा भिजल्यानंतर अगदी हा जो डबा आहे किंवा कंटेनर हे आहे तेवढा पूर्णपणे भरून जातो. म्हणून भरपूर पाणी घालायचं. हे भरपूर पाणी शोषून घेतं आणि आपल्या शरीराला सुद्धा ना हे हायड्रेट ठेवतं. हे अशीच जर तुम्ही आधीच तयारी करून ठेवली तर उन्हाळ्यासाठी अतिशय सोयीची आहे. त्यातलंच हे बघा असं बर्फासारखं दिसतंय, इतकं ते भिजवून भरपूर असं तयार झालेलं आहे. यातले 2 चमचा आपण वापरू शकतो. याला कुठलीही अशी टेस्ट नसते. जसं आपला नेहमीचा सब्जा कसा असतो त्याच पद्धतीचं असतं. यामध्ये सब्जा सुद्धा घालून घ्यायचा आहे भिजवलेला. फक्त सब्जा घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि मस्त असं थंडगार पाणी घालायचंय. फ्रीज मधलं घाला किंवा माठातलं घाला. मी इथे माठातलंच थंडगार पाणी घातलेलं आहे. हे तळापासून हलवून घ्यायचं आणि मिनिटभराच्या आतच आपलं हे शरीराला थंडावा देणारं बडीशेपचं सरबत बनवून तयार झालं आहे. यामध्ये गार्निशिंग म्हणून मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत. अगदी बारीक चिरून जरी पुदिना घातला तरी त्याची चव आणि मस्त असा फ्लेवर या सरबताला येतो. आता दुसऱ्या पद्धतीचं सरबत तयार करण्यासाठी इथे पुदिना लेमोनेड आपण तयार करतोय. त्याकरता पुदिन्याची थोडीशी जास्तीची पानं घ्यायची, अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि पुदिन्यासोबत काळा मीठ घातलं की त्याची चव खूप छान लागते, म्हणून मी संपूर्णपणे काळ्या मिठाचाच वापर केलेला आहे. आवडीप्रमाणे खडी साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. अगदी जर जाडसर हे मिश्रण असेल तर गाळून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये काही लिंबाचे स्लाइस घातले, थोडासा भिजवलेला सब्जा घालायचा आणि भरपूर असं थंडगार पाणी घालायचं. आपलं हे दुसऱ्या पद्धतीचं पुदिना लेमोनेड किंवा पुदिना लिंबू सरबत बनवून तयार झालेलं आहे. आता तिसऱ्या पद्धतीच्या सरबतासाठी इथे आपण गूळ घेतलेला आहे.
साधारण 2 चमचे इतका गुळ घेतलेला आहे. पूर्वीच्या काळी बघा कोणीही आलं तर सर्वात प्रथम त्याला गुळ पाणी असं दिलं जायचं. त्याच पद्धतीचं हे पारंपरिक सरबत तयार करतोय. यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, थोडा लिंबू पिळलेला आहे, साधारण अर्ध्या लिंबाचा रस, अगदी एखादी स्लाइस इथे आल्याची घालायची आहे. आलं सुद्धा आपलं अन्न पचनासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे आलं आवर्जून घाला आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. आणि हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये आता भरपूर असा सब्जा घालायचा. जर तुम्हाला गोंद कतिरा घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि थंडगार असं माठातलं पाणी घालायचं. हे आपलं गुळाचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने गुळ हा उत्तमच आहे, कारण यामध्ये भरपूर असं लोह आहे. शरीराला आतून आपल्या जर का हायड्रेट ठेवायचं असेल तर या पद्धतीचे सरबत तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की तयार करून पहा. तुम्हाला यापैकी कोणतं सरबत सर्वात जास्त आवडलं किंवा हे तिन्ही सरबताचे प्रकार तुम्हाला माहित होते का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.